सांगलीतील खानापूर तालुक्यातील विटा इथे MIDC मध्ये सुरू असणाऱ्या MD ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। विटा MIDC मध्ये MD ड्रग्ज निर्मिती केली जात असल्याची माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला। पोलिसांचा छापा पडताच काही संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग केला, त्यांना अटक केली। MD ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सुरू होती। याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे MD ड्रग्ज पकडण्यात आले। सांगली जिल्ह्यामध्ये MD ड्रग्जवर करण्यात आलेली ही तिसरी सर्वात मोठी कारवाई ठरली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, सध्या आणखी काय तपशील आहेत याबाबत? पोलीस आणखी काही तपास या प्रकरणाचा पुढे करतायत का? नक्कीच रिद्धी, सांगलीतील खानापूर तालुक्यातील विटा येथे MIDC मध्ये MD ड्रग्ज कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार काल रात्री या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई करण्यात आलेली आहे। कोट्यवधी रुपयांचे MD ड्रग्ज इथून जप्त करण्यात आलेला आहे। सांगलीतील सर्वात मोठी कारवाई ही आजपर्यंत झालेली आहे, कारण यापूर्वी देखील सांगलीतील कुपवाड आणि कवठेमंकाळ तालुक्यातील इरडी या दोन ठिकाणी MD ड्रग्ज कारखान्यावरती छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली होती। सांगली जिल्ह्यातील ही तिसरी सर्वात मोठी कारवाई आहे। आजपर्यंत पुणे आणि मुंबईचं सांगलीचं कनेक्शन ते आहे ते उघड झालं होतं। MD ड्रग्ज आणि सांगलीचं कनेक्शन आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा उघडकीस आलेलं आहे। विट्यामध्ये रात्री कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। कोट्यवधी रुपयांचे MD ड्रग्ज या ठिकाणी निर्माण केलं जात होतं, हे जप्त करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा छापा पडताच या ठिकाणी जे MD ड्रग्ज निर्मिती करणारे संशयित आहेत त्यांनी पलायन केलं, परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केलेली आहे। नेमकं किती संशयित त्यांना अटक केली हे रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नव्हतं। तसेच जे किती कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे हे देखील रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नव्हतं, परंतु सांगलीतील ही सर्वात मोठी तिसरी कारवाई असल्याचं देखील आता समोर येते। यापूर्वी देखील कारवाई झाली होती आणि आता पुन्हा ही जी विट्यामध्ये निर्माण केलेलं MD ड्रग्ज होतं ते कुठे पाठवलं जात होतं आणि त्याचं कनेक्शन काय आहे हे आता पुन्हा एकदा उघडकीस येण्याची शक्यता आहे। रिद्धी जी, स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।